अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पहारा दिलेला आहे। थंडीच्या दिवसामध्ये शेकोट्या पेटवून शिवसेनेचे पदाधिकारी स्ट्रॉंग रूम बाहेर पहारा देत आहेत। अचानक आलेल्या निर्णयामुळे नगर परिषद आणि नगरपंचायतीचा निकाल लांबणीवर गेला। आता ही मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे। त्यामुळे सर्व ईव्हीएम मशीन्स या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आल्या आहेत। तर ईव्हीएम मध्ये कुठल्याही प्रकारचा घोळ होऊ नये यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते थंडीच्या दिवसात शेकोट्या पेटवत स्ट्रॉंग रूमच्या बाहेर जेवण शिजवत आहेत आणि पहारा देत आहेत। तर इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी। पाहूयात। न्यायालयाच्या निकालानंतर मतमोजणी जी आहे ती पुढे ढकललेली आहे। मी सध्या नांदगाव खंडेश्वरच्या ज्या ठिकाणी ईव्हीएम ठेवलेले आहे त्या आयटीआयच्या बाहेर आहे। आपण इथे पाहू शकतो सध्या रात्र झालेली आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा जो आहे तो बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। पोलिस अक्षरशः शेकोटी करून ईव्हीएमची जी आहे ती इथे खबरदारी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र काही राजकीय पक्षाचे जे कार्यकर्ते आहे ते या ठिकाणी या ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर जो आहे तो रात्रभर जागून खळा पहारा देताना दिसत आहे। सध्या थंडीचे दिवस आहे आणि या थंडीच्या दिवसांमध्ये शेकोटी पेटवून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक असतील किंवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शिवसैनिक असतील आणि राष्ट्रवादीचे शिवसैनिक हे खळा पहारा आपल्याला इथे देताना दिसत आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर जेवणाची सुद्धा व्यवस्था कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात 24 तास कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी खळा पहारा आपल्याला देताना दिसत आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। नेमकं कारण हेच आहे की या भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर आमचा विश्वास नाही। ईव्हीएमच्या आड दळून लोकशाही संपुष्टात आणायची आणि ईव्हीएमला पुढे करून निवडणुका जिंकायच्या हे त्यांचं धोरण नेहमी राहिलेलं आहे। महाराष्ट्रभरात ईव्हीएमवर शंका व्यक्त केल्या जात आहे, म्हणून त्याच्यात काही गडबड होऊ नये म्हणून आज आम्ही या ठिकाणी गेल्या 4 तारखेपासून मतदान पार पडलं त्या दिवसापासून तर 21 तारखेपर्यंत आम्ही खळा पहारा या ठिकाणी देणार आहोत। आम्ही आमचे घरावर तुळशीपत्र ठेवून सर्व कार्यकर्ते इथं रात्रंदिवस जेवण करून आम्ही इथं नक्की 21 तारखेपर्यंत खळा पहारा देत या जनतेच्या मताचं संरक्षण व्हावं, लोकशाही जिवंत राहावी हीच मागणी आणि हीच अपेक्षा व्यक्त करत आम्ही इथं खळा पहारा देतो। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर तायडे, मी अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, नांदगाव खंडेश्वर, अमरावती।